ब्रेड तिकडे, बटर इकडे, म्हणजे जास्त व्हॅल्यू तुम्ही नाटकाला देता किंवा ऍक्टिंगला, कारण ते माझं पॅशन आहे, ते वेड आहे. हा, सो यू गेव द आन्सर. मी तेच विचारलं. सिम्पल उत्तर आहे, सिम्पल उत्तर, सिम्पल फंड आहे. माणूस तसा सिम्पल आहे तसं फंड आहे, पण सिम्पल आहे. ओके, क्लिष्ट करण्यात काय मजा नाही. बरोबर बरोबर. तेव्हा वाडा होता ना आमचा, आणि वाड्यातली घर, आणि त्यामुळे ती छोटी छोटी घर असायची. मग कायला म्हटलं बा घाल उत्कृष्ट विनोद म्हणजे गरमानी छाती फुगणं म्हणतात तिला. म्हटलं आलो सगळ्यांना सांगून, म्हणून मी आपलं जनरल असं मी आलं वगैरे सांगून आलो. म्हटलं मला असं वाटलं की नाही का वाड्यात दाखवायला त्यांनी हे केलं असेल. म्हटलं ते ढाल कुठे आहे? ते म्हटली हे काय कोणच्या खाली ठेवली, त्यांनी जागा नाही आपल्याकडे. आता तो बघायचा लव्ह स्टोरीचा विषय होता. प्रीमियरला चाललो होतो तेवढ्या त्याच्या असिस्टंटचा फोन आला होता. मग तो फोन झाला आणि अमृताचा आला. ती म्हटलं तुझा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय तुझं? म्हटलं तू आहे हाच प्रॉब्लेम आहे. नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोष्टम मनोरंजनच्या या भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्या बरोबर जी व्यक्ती बसलेली आहे तिची ऍक्च्युली मी खूप मोठी फॅन आहे, पण मी कधीच त्यांना भेटलेली नाहीये, आणि म्हणून मी आज खूप एक्साइटेड आहे की ते आहेत आपल्या शोवर. मराठी सिरियल्स, मराठी फिल्म्स मधून आपण त्यांना पाहिलेलं आहे, पण आता जे लव्ह स्टोरीज 2 आलं त्याच्यामधून ते पूर्ण देशाला आता कळलेले आहेत. पण ऍट द हार्ट ऑफ इट ऑल ही इज अ सिम्पल कॉमन मॅन. हे त्यांच्या एकंदर आविर्भावावरून आता आमची भेट झाल्यापासूनचं माझ्या लक्षात आलेलं आहे. सो आपण बोलतो आहोत श्रीकांत यादव यांच्याबद्दल. नमस्कार सर, आय एम सो एक्साइटेड टू हॅव यू ऑन दिस शो. क्या बात आहे. मलाही मजा येते, असं लोकांशी बोलायला मला आवडतं. हो ना. आणि मला हे विचारायचं आहे की आता आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही अजूनही तुमची नोकरी सुरू आहे. तर आधी तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, एका कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही सहज रमू शकला असतात. भरपूर पैसा, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरचं जे काही आहे ते सोडून या क्षेत्रात धडपड करायचीच असं का ठरवलं? म्हणजे असा तो निर्णय घ्यायचा होता एक. मी ती वेळ आली होती की हे सोडायचं. 2000 साल होतं. तर मी माझ्या बायकोला विचारलं की तुला कुणाची बायको व्हायला आवडेल? की एका इंजिनियरची, की जो नंतर मॅनेजर होईल, आणि नंतर काय काय खूप तुझे बंगले होतील, गाड्या येतील, नाहीतर एका कलाकाराचे की ज्याला कदाचित पुढे कामं मिळाली तर गोष्टी होऊ शकतात. आता सगळ्या अंधारात आहे. तर ती म्हटली एका कलाकाराची. मग उत्तर घेणं सोपं होतं. मग तो त्या क्षणी तो निर्णय झाला. व्हेरी नाईस. म्हणजे निर्णय तुमच्या बायकोनी घेतला. म्हणजे आपलं नाही कसं वाल्या कोळीसारखं की माझ्या पापात तुम्ही सहभागी वगैरे असं नको म्हटलं आपण, नाही का, विचारून पाप करूया. नंतर कशाला ना, म्हणजे आपण आधीच असं. आणि पण तो पहिला जसं मी मेकॅनिकल इंजिनियर म्हणून, ऍज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून मी काम करत होतो ह्या फोर्ब्स मार्शल सारख्या कंपनीत. पण मी तिथेही नाटक जिवंत ठेवलं माझ्यात. म्हणजे पॅरलली कंपनी संपल्यावरती आम्ही नाटक करत होतो. मी, गिरीश, उमेश, हास्य मिळून आम्ही नाटक करतच होतो. पॅरलली तिथल्या कलाकार कामगारांना घेऊन मी नाटक केलेलं आहे इंडस्ट्रियल स्पर्धेत. ज्या औद्योगिक कला वगैरेच्या स्पर्धा असतात, एकांकिका असतात, परत म्हणजे मोठ्या पण असतात, 2 अंकी 3 अंकीच्या पण असतात. तर मी हे चालू ठेवलं होतं. पण मला पहिल्यांदा तिथं सर्च करावं लागलं की माझ्यासारखा कोण आहे. तर एक जण मिळाला. म्हटलं ओके, 2 जणात नाटक होतं. मग आम्ही पहिलं नाटक केलं होतं सामना. ते खूप छान त्याला रिस्पॉन्स होता. मग नंतर मग मी अख्ख्या लोकांना जागृत करून, सगळ्या जे हाताने काम करायचे पासून त्या सगळ्यांना एकत्र करून नाटक केलं. आणि ते नाटक म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असं नाटक त्यांच्याही आणि माझ्याही. सो तो एक्सपिरियन्स कसा होता की नॉन ऍक्टर्स ना, किंवा ज्यांना नाटकाचं काही ओरिएंटेशन नाहीये, त्यांना मोटिवेट करायचं की चला आपण नाटक करू? आम्ही जवळजवळ ते नाटकाची हे तारीख होती मे मध्ये. मी डिसेंबर जानेवारी पासून सुरुवात केली होती. हो, 5 महिने आधी. आणि काम करता म्हणजे ते काम काय ठाकटोकेचं. मग मी त्यांच्या जायचो, हा घे डायलॉग असं म्हणून मग आमचे डायलॉग सुरू व्हायचे तिथे. हा बस ओके, ह्याच्यात हे कर फक्त. आणि मग ह्याची प्रॅक्टिस आमचं सकाळी 7:05 जे पंचिंग होतं, ते 5:05 संपलं की मग 5 ते जवळजवळ 9-10
इथपर्यंत मी प्रॅक्टिसेस केलेल्या. बर बर. आणि त्या नाटकाचं नाव होतं प्रसंगोत्पात. प्रसंगोत्पात. जे गिरीश लिहिलं होतं ते मी गिरीशला बोलवलं होतं की गिरीश कुलकर्णी त्यांनी बसवायला ये म्हणून. आणि त्या नाटकाचा प्रयोग आता त्या 3 मेला आणि 30 एप्रिलला माझी आई गेली. आणि मग सगळे म्हणजे कष्ट पाण्यात. आणि सकाळी आईशी माझं बोलणं झालं होतं की अरे मला तुमच्या नाटकाला यायचंय. तर मी म्हटलं अरे किती लोक आहेत तुमच्याकडे तुझ्या सेक्शनला? 150 तिकडे आहेत माझ्याकडे, तू ही घेऊन सगळ्यांना. असं झालं होतं. आणि मग नंतर असं झाल्यावरती मग सगळ्यांच म्हणजे हे गेलं की आता नको करायला असं. मग मी गिरीशला सांगितलं होतं की हे नाटक व्हायला पाहिजे. मग तो म्हटलं की तू तुझं हे कर आणि ये तिकडे. आणि मग ते नाटक केलं आम्ही. आणि त्या नाटकात सगळे रेफरन्स आई वडिलांचेच होते. अरे बापरे. ते सस्टेन केलं. आणि मग नंतर जेव्हा नाटक संपलं तेव्हा मग तुमचा शो करायला तो. पण मग त्याच्यात नाटकाला बक्षीस नाही मिळालं, पण मला मिळालं. आणि ते नंतर आयुष्यात जर मला खूप बक्षीस मिळतील किंवा मिळो तर त्याच्यात त्याचं ठिकाण त्याचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. तुम्हाला अशा प्रसंगात तुम्ही उभं राहिला आहात. अगदी हे तुम्हाला हे. आणि अशी उभं राहायला सांगणारे आपलेच मित्र की जे आपल्याला मोठं करतात. पण मग एक कलाकार जो असतो, म्हणजे आता हे सरळ सरळ उदाहरण आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्यात काहीही घडलेलं असलं तरी आपण प्रेक्षकांना, आपण आपल्या टीमला जे दिलेलं वचन आहे ते पाळायचं, ते पूर्ण करायचं. मग सगळ्यात जास्त तर जे कॉमेडी करतात त्या कलाकारांचं मला खूपच कौतुक वाटतं की ते ह्याच्यात तेच होतं. म्हणजे पहिले 45 मिनिटं पूर्ण लोक हसतात आणि शेवटच्या 5 मिनिटात तो टर्न होतो सारखा शो. तर मग हे असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते मनातलं म्हणजे श्रीकांतचं जे मन आहे ते बाजूला ठेवायचं आणि ते जे आपलं कॅरेक्टर आहे त्याच्या मनात शिरायचं. ही करण्याची प्रोसेस नेमकी तुमची कशी आहे? हा म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेजवरती जाता तेव्हा तुम्ही एक वेगळेच होऊन जातात. तुम्हाला कारण स्टेज तुम्हाला तुमच्या सामान्य प्रेक्षकांपासून काही फुटांवरती असतं. तुम्हाला ऑलरेडी त्यांनी मोठं केलेलं आहे. परत प्रेक्षक अंधारात असतात, तुमच्यावर वेगळे लाईमलाईट आणि सगळे लाईट असतात. त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी वलय दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते तुमचं विसरावंच लागतं. तुम्ही जे कॅरेक्टर करता ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. आणि ते नाही ठेवलं किंवा ते आधी व्हायचं की तुमच्यातलं तोच माणूस जो तुम्ही बाहेर आहात तो दिसायचा, मग ते मजा नाही ना. असं. पण तुम्हाला ते सगळं विसरून तुम्ही जे करता आहात ते तुम्ही करायला लागणार तर मजा. पण नाटक का करायचं हे आमचे मित्र गिरीश कुलकर्णी खूप छान सांगतात की नाटक करायचं कारण आपण ते जे कॅरेक्टर आहे, जे लेखकांनी कल्पनेत हे केलेलं आहे, विचार केलेला आहे, जे प्रत्यक्ष पण नाही त्याचा आपण एवढा विचार करतो. ते काय ते पात्र काय खात असेल, काय पित असेल, त्याच्या घरी कोण कोण असेल, त्याची शैक्षणिक पातळी काय असेल, सामाजिक, त्या सगळ्या लेवल्स हे करायच्या. जो कल्पनेत आहे प्रत्यक्षात नाही, जर त्याचा आपण जर एवढा विचार करू शकतो तर मग आपल्या आजूबाजूला आपली माणसं तर त्यांचं किती करायला पाहिजे. त्यांनी एक आपोआप सामाजिक भान तुमच्यात यावं किंवा येतं किंवा यायला हवं. तर त्याच्यासाठी नाटक करायचं. करेक्ट. मग नाटक हे आपल्या प्रगतीचं, वैयक्तिक प्रगतीचं एक साधन आहे असं आपण म्हणूयात. कारण मला असं बऱ्याचदा वाटतं की पुस्तकं आपण का वाचतो, कारण सगळे एक्सपिरियन्सेस आपण नाही घेऊ शकत, म्हणून आपण जे पुस्तकातून मिळतात ते एक्सपिरियन्सेस जमा करतो. सिनेमा पण तसाच, नाटक पण तसाच. सो मला हे विचारायचं की जेव्हा तुम्ही नाटक नसता करत तेव्हा तुम्ही काय करत असता? तेव्हा मी मज्जा करत असतो. म्हणजे नाटक असं नाही, नाटक ते खूप थोडंसं बाजूला पडलं किंवा वर्षात एखादाच प्रयोग. मी ज्या ठिकाणी आता काम करतो त्या ठिकाणी पण मी नाटकं बसवायला घेतली. वर्षात एक नाटक त्यांच्यासाठी पण जे मी घेऊन आलो होतो. आणि चित्रपट तर चालूच होते पॅरलली. बरोबर. पण त्याचा बेस नाटक आहे. तुम्हाला अभिनयाचं म्हणजे अजूनही नाटक करतो. म्हणजे त्याला पुन्हा कारणीभूत आमचे मित्र गिरीश कुलकर्णी आहेत. किरण यज्ञपवीतने डिरेक्ट केलेलं होल बॉडी मसाज नावाचं नाटक करतो. बरोबर. तर त्याचा एक ठाण्यात प्रयोग झाला होता. तर त्यांना खूप सगळ्यांनाच ते आवडतं. तर त्यावेळेस लोकांना असं वाटलं की अरे ह्यांनी ही उंची गाठून सुद्धा ते नाटकच करतायत, हे किती छान आहे. पण त्याचं उत्तर देताना गिरीशनी खूप छान उत्तर दिलं होतं. तो म्हणाला की सगळे कलाकार बाकीचे जे आहेत म्हणजे कलावंत ते त्यांचा रियाज करतात. गायक गायनाचं करतो, वादक वादनाचं करतो, नर्तक नर्तनाचं करतो.
नट काय करत नाही. तर त्याचा हा एक्सरसाइज. इथनं जे मिळेल ते घेऊन तो तिकडे पुढे जाणार आहे. किंवा इथनं बारीक 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 लेयर्स मिळत जातात की तुम्हाला तुमच्या तिकडच्या जे काही मोठ्या पडद्यावर तुम्ही साकारणार आहात तिथं तुम्हाला वापरता येतात. बरोबर बरोबर. तो हा रियाज आहे. करेक्ट. सो आपण परत जाऊया ज्या आधीच्या प्रश्नात आपण बोललो होतो की बायको म्हणाली की मला कलाकाराची बायको व्हायला आवडेल आणि तिथून मग तुम्ही निर्णय घेतला की आता हे करायचं आपल्याला. पण मग जी सिक्युरिटी एका नोकरीमध्ये असते तशी आपल्या इथे अजिबातच नसते. मग ती ओढाताण कशी सहन केली? कारण आपल्याला एक सवय लागलेली असते ना की दर महिन्याला एवढे पैसे येणार. त्याची तुम्ही म्हणजे फक्त मी हे चेंज केलं, नॉन टेक्निकल टू नॉन टेक्निकल मध्ये आलो, नोकरी चालू ठेवली होती. अच्छा. त्याचं कारण पुन्हा नीनाताई आहेत आपल्या, नीनाताई कुलकर्णी. आम्ही जे नाटक करत होतो त्यात मी आणि गिरीश आम्ही दोघंही होतो. प्रसुगोत्पत्त नावाचं नाटक, त्याच्यात तो लीड करायचा, आम्ही दोघं काम करायचो. खूप बाकी लोक होते. तर त्या नाटकात ते नाटक बघायला सुमित्रा मावशी आणि सुनील सुकटणकर आले होते. तेव्हा त्यांचे एक सिरियल चालू होते भेस बराबर. ते कट टू डायरेक्ट आणि तिकडनं तिकडे घेतलं. मग त्यावेळेस नीनाताईंनी मला बोलवलं होतं आणि गिरीशला तू काय करतो रे, तू काय करतो रे असं म्हणून. पण आम्ही सांगितलं मी पोस्ट बार्शीमध्ये, तेव्हा गिरीशही नोकरी करत होते. तर ते नोकरी सोडू नका, ते सांभाळून सगळं करा. आता ते ना जेव्हा होल बॉडी मसाजला आले होते तर त्यांना सांगितलं की ह्यानी सोडले, मी करतोय. सिक्युअर ह्याच्यामध्ये मी हे केलंय, मॅनेज केलंय आणि अजूनही करतोय. आणि अजून ब्रेड तिकडेच आहे, माझं बटर इकडे आहे. जेव्हा ह्याच्या जागा बदलेल तेव्हा गोष्टी आणखी बदलतील. नक्कीच नक्कीच नक्कीच. मला ना आता एक डेफिनेटली विचारावं असं वाटतंय की ब्रेड तिकडे बटर इकडे, म्हणजे जास्त व्हॅल्यू तुम्ही नाटकाला देता किंवा ऍक्टिंगला, कारण ते माझं पॅशन आहे, ते वेड आहे. सो यू गेव द आन्सर. मी तेच विचारलं. सिंपल उत्तर आहे, सिंपल उत्तर, सिंपल फंड आहे. माणूस तसा सिंपल आहे तसं फंड आहे, पण सिंपल आहे. ओके, क्लिष्ट करण्यात काय मजा नाही. बरोबर बरोबर. पण मग वेगवेगळे कॅरेक्टर्स उभे करताना, म्हणजे आता लव्ह स्टोरीज मधलं जे कॅरेक्टर होतं किंवा देऊळ मधलं जे कॅरेक्टर होतं, दीज आर व्हेरी व्हेरी डिफरंट कॅरेक्टर्स. बरोबर. आता तुम्हाला काय म्हणजे ऍज अ प्रेक्षक म्हणून तुम्हाला असं वाटत राहतं की हे काय म्हणतात त्याला, तुम्हाला फक्त वनेट भाग तुम्हाला दिसत असतो ना, खालचे 8 भाग दिसत नसतात. तर त्यातलं असं होतं की पहिला आमच्या टीमचा पहिला चित्रपट वळू, तर त्याच्यामध्ये मी प्रोडक्शन पण बघत होतो आणि ऍक्टिंग पण बघत होतो, कारण आमच्या घरचा पिक्चर, आमच्या मित्राचा पिक्चर. आणि त्यावेळेस सगळे आम्ही त्रिशूळ मधले बच्चन, खिशात पैसे म्हणजे पैसे नाही आणि असे म्हणजे ज्यावेळेस मराठी चित्रपट काही लाखात व्हायचा तेव्हा ह्याचं बजेट काही कोटीत होतं. तर त्यामुळे मग अशा वेळेस आपली माणसं लागतात विश्वासू आणि हक्काची, की त्यांच्यावर ओरडता येतं, हे करता येतं, अशी माणसं लागतात. तर त्याच्यातलं मी होतो. आणि मी ते झालं. त्याच्यानंतर आमचा दुसरा चित्रपट होता विहीर. तर त्याच्यासाठी माझ्यासाठी रोलच नाही. मग म्हटलं अरे काय उपयोग आहे म्हटलं. म्हटलं घरचा लेखक, घरचा दिग्दर्शक, म्हणजे घरचं लग्न आणि कार्यकर्त्यांचा एकही फोटो नाही, आला काय अर्थ आहे. मग आणि बच्चन हे प्रोड्यूस करणार होते. मग तो म्हटलं तू त्याचं प्रोडक्शन बघ. म्हटलं बघेन, पण तुझ्यासाठी एक सीन डोक्यात आहे, अजून कागदावर नाही, की ज्याच्यात तू एकही शब्द बोलत नाही. म्हटलं चालेल, त्या ह्याच्यावरती मी करायला घेतलं. आणि म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो की हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी रेड कार्पेटसाठी सिलेक्ट झाला होता. आणि ह्या प्रसंगावरती जास्त प्रश्न विचारले गेले. तर म्हणजे आपण एक प्रसंग करायचा आणि त्याच्यातच आपल्याला नाही का गोष्टी हे व्हायच्या. पण मग नंतर मग मी सांगितलं गिरीशला, उमेशला की बाबा रे मी ऍक्टर, उगाच तुम्ही मला प्रोडक्शनच्या कशाला कामाला लावताय. मग तो म्हटलं बरं पुढचा पिक्चर तुझ्यासाठी लिहित, किंवा तुला एक खूप सुंदर कॅरेक्टर माझ्या डोक्यात आहे. मग तो आप्पा गलांडे जन्माला देऊळ बघितला. आणि मग तो जेव्हा जन्माला यायचा होता त्याच्या आधीपासूनही मी त्या पात्राला शोधत होतो. तर तेव्हा फोटो आणि असं सुटली होती. मग आमचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले की अरे कसं कसं तुम्ही ऍक्टर, फोटो सुटली. आणि मग गिरीश म्हणाले की आपण ते जिम बिम नको हे करायला, आपण योगा करूया. आणि त्या योगामध्ये पण आम्ही ध्यान योगा म्हणजे डॉक्टर सुप्रसाद विनोद घेतात ते करूया. पण त्याच्यासाठी हे बाय प्रॉडक्ट आहे, पोट कमी होणं, तुमचं बीपी कमी होणं. तुमचं काम
आणि काय तुमचं मन आणि बुद्धी यांचं एकत्रीकरण करून तुम्ही तुमचं काम एनहान्स करू शकता, असं तुमचं इफेक्ट एनहान्स करू शकता, याच्यावरती त्यांचा भर. तर त्याच्यानंतर ते योगा झाल्यानंतर आमच्या गप्पा, मग आम्ही कुठं मिसळच खायला जा, कुठे हे. तर त्याच्यात ते तो म्हटलं, हे मी कॅरेक्टर शोधू कुठे, कारण ते कागदावर पण आलं नव्हतं. तर तो म्हटलं, शोध, ते तुला ते हे दिसत ना किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खाली शुभेच्छुक वगैरे, त्याच्यात तुला नक्की सापडेल. आणि मग मी सगळे बोर्ड तपासायला लागलो, तर त्याच्यात तू आप्पा गलांडे सापडला. आणि मग बाकीचं काय, खूप लोकांना असं वाटतं की हे तुमचंच आहे, म्हणजे त्यातला ऍजे हा शब्द, पण तो नॉर्मल सगळेजण वापरतात. आणि तो लिखाण ते म्हणजे तो रिटर्न आहे, स्क्रिप्ट. खूप लोकांना वाटतं की तो माझा आहे, माझा नाहीये, तो रायटरचा आहे. आणि त्यामुळेच त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे दुसऱ्या संवादांचं. आणि अजूनही आता 12-13 वर्ष झाली आहेत, लोकांचे संवाद पाठ आहेत तिथे देऊळचे. अगदी हे त्याचं यश आहे. म्हणजे नक्कीच डेफिनेटली. मला ना एक प्रश्न हे नेहमी पडतो, म्हणजे आता हे मित्रच होते म्हणून हा तुम्ही म्हणू शकलात की काय हे मी ऍक्टर आहे, माझ्यासाठी एक रोल नाही, तुम्ही मला प्रोडक्शन मध्ये घुसवताय वगैरे वगैरे वगैरे. पण जे इतर कमर्शियल अपॉर्च्युनिटीज असतात त्या मिळवण्यासाठी काही खास वेगळे प्रयत्न करावे लागतात का? ह्याचं काय म्हणूया, आधी तरी मी सिक्युअर म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये, उमेशच डिरेक्ट करतोय, गिरीशच माझा को ऍक्टर आहे, अशा ह्याच्यामध्ये मी फार कम्फर्ट झोन मध्ये असतो आणि तिथे मी वेगळं काम करून दाखवतो, असं हे आहे. उमेश म्हटलं, हे कम्फर्ट झोन तोड, की जे तुझे मित्र नाहीयेत आणि अशा ठिकाणी काम कर. म्हटलं, अरे बापरे, म्हणजे हे शोधावं लागेल मला. तरी सुद्धा म्हणजे सुजय डहाकेचा मी आजोबा केला, पण त्याला तो माझा मित्रच झाला. म्हणजे जे मित्र नाही त्याने मित्र करून मग मी माझा कम्फर्ट झोन तयार केला आणि मी ते करत गेलो. आणि काही मात्र फार म्हणजे हिंदीत ते तुम्हाला थोडंसं अवघड असतं, कारण तुमचा रॅपो तेवढा नसतो, परत तुमचा कम्फर्ट झोन नसतो. आणि असं पण आहे ना की आता म्हणजे समजा आपण जरी मराठी फिल्म शूट करत असलो तर लोक इंग्रजीतच बोलतात. हिंदीत तर ते म्हणजे डायलॉग सुद्धा इंग्लिश रोमन मध्ये लिहितात. आणि मग तुम्ही त्याच्याशीच प्रामाणिक नाही आहात, पण असो तो त्या ह्याचा भाग, पण ते इंग्रजीतच बोलत असतात. पण मग मी ते हळूहळू ते माझ्याकडनं कन्झ्युम करत 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 मी ते माझा कम्फर्ट झोन तयार करतो आणि मी काम करतो. राईट. पण माझं म्हणणं हे आहे की आता स्पेशली OTT प्लॅटफॉर्म ओपन झाल्यानंतर जे ऍक्टर्स आहेत, पूर्वी कसं होतं, हिरो, विलन आणि ऍक्टर्स अशा 3 कॅटेगरीज होत्या. आता सगळ्या रोल्समध्ये ऍक्टर्स लागतात, राईट. आणि त्याच्यामुळे ती कॉम्पिटिशनही खूप जास्त वाढलेली आहे, कारण त्याला एक रिस्पेक्ट आलेला आहे ह्या प्रोफेशनला, जो पूर्वी नव्हता. सो त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपण आपल्याला एखादा रोल आपल्यासाठी परफेक्ट आहे हे कळल्यावर तो रोल मिळण्यासाठी काही स्पेशल एफर्ट्स घेतले जातात का? नाही, असं काही म्हणजे मी त्या बाबतीत फार भाग्यवान आहे की असे रोल माझ्याकडनं चालत येतात किंवा माझ्या आधीच कामं मिळत जातात. तसं ते आहे, कुणीतरी कुठेतरी बघितलेलं असतं आणि मग त्याच्यातनं मग तो रेफरन्स येतो. राईट. सुरुवातीला ऑडिशन्स तुम्हाला द्यावे लागतात किंवा मी अजूनही हिंदीतल्या ऑडिशन्स देतो, मराठीत आता ओळखायला लागले त्याच्यामुळे देत नाही. पण जर एखादा दिग्दर्शक म्हटलं की मला हे करून पाहिजे तर आम्ही ते करतो. राईट. पण असे फार रेअर ओकेजन. ओके. मराठीत, पण हिंदीत ते मात्र करतोच. आता तो बघायचा लव्ह स्टोरीचा विषय होता, तो आपण मी तसाच सोडला. तर त्याचं सुद्धा असं झालं, त्याची ऑडिशन माझ्याकडे आली होती. पण नंतर म्हटलं की समोर कोण आहे, कारण वेगळ्या झोनचा तो चित्रपट होता, वेगळ्या झोनची गोष्टी होती. तर मग सांगितलं अमृता सुभाष. कारण अमृता बरोबर आम्ही वेगळ्या पद्धतीची कामं केलेली आहेत, वेगळे हे आहेत, ज्योतिमावशी, संदेश, हे सगळं वेगळं गणित, म्हणजे घरातली माणसं आहेत ना, तर त्यांच्याबरोबर कसं काय असले सीन करायचे, असं ते होतं. पण म्हणून मी काही केलं नव्हतं, म्हणजे त्याने ऑडिशन दिली नव्हती आणि त्याचे सतत फोन येत होते. त्याच्या आधी मी एक जलसा नावाचं एक फिल्म केली होती ह्याच्यासाठी, मला वाटतं अमेझॉनसाठी. तर त्याच्या प्रीमियरला चाललो होतो, तेवढ्या त्याच्या असिस्टंटचा फोन आला होता. म्हटले बघ माझं, मी आता रोडवरती आहे टॅक्सीमध्ये, त्या ह्याच्यामध्ये कॅबमध्ये, आता इथं कसं ऑडिशन पाठवणार, तर तो पाठवा सगळं, आम्ही खूप हे करतो. मग तो फोन झाला आणि अमृताचा आला. ती म्हटले तुझा काय प्रॉब्लेम आहे, तू का नाही हे करतेस, आणि तुला त्याची गरज आहे रे, तू डायरेक्ट ये वाचायला.
काय प्रॉब्लेम काय तुझं? म्हटलं तू आहे हाच प्रॉब्लेम आहे. मग ती म्हणाली की तुझं नाव कोणी सुचवलंय? सद्देशनी सुचवलंय. म्हटलं सद्देश म्हणजे मित्र पण आणि तो आमचा दिग्दर्शक पण, मसालाचा दिग्दर्शक, आणि तो खूप छान माणूस आहे म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग म्हणून. आणि मग म्हटलं की मग ओके, मग आपण करूया, म्हणजे आपण निदान बघूयात तरी काय आहे. आणि मग कोकण सेनच्या घरी आमचे ते वाचन ठरलं. बरोबर. तर तिथे आता पोहोचणार तेवढ्यात त्याच्या असिस्टंटचा फोन आला की सर ते कोविड सरण्याचे दिवस होते की कोकणाला असं जरा घसा खवखवतोय, ताप आलाय, तर कसं म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल आहात? म्हटलं हो, आता मी एवढ्या लांबून आलोय गाड्या बिड्या घेऊन, आता भेटूनच जाणार म्हटलं. तर म्हटलं की मग ते काय 6 फुटाचं मग अमृता यायची होती, कोकणाला भेटलो, हॅलो हाय हॅलो झालं. आणि कोकणाने ना त्या ह्या गोष्टीतली ती गोष्ट सादर करून दाखवली मला. कारण ती ऍक्ट्रेस पण आहे, ती लेखिका पण आहे, आणि ती डिरेक्टर पण आहे. खरंय. तशा अवस्थेत तर मग मला लक्षात आलं की अरे ही कुठल्या तरी कुटुंबाची करुण्याची गोष्ट आहे. खरंय. तर आपण ह्याचा भाग व्हायला पाहिजे. मग काय, मग बाकी तर सगळ्या गोष्टी मग मेकॅनिकलच असतात, आणि मग त्या करत गेलो. पण त्या सेटवरती कोकणाने म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम बायाच ना सगळ्या. आणि मी एकटा, साधारण मी आणि तो कॅमेरामॅन असे दोघं पुरुष असू. तर पण जेवढी काळजी अमृताची घेतली जायची तेवढीच काळजी माझी घेतली जायची. नक्कीच. म्हणजे कोकणाच्या मी प्रत्येक मुलाखतीत हे सांगतो, कोकणात जेवढी छान ऍक्ट्रेस आहे, जेवढी दिग्दर्शिका आहे, त्यापेक्षाही खूप छान माणूस आहे. अगदी. फार वेगळा एक्सपिरियन्स होता, मजा आली. आणि ते काम आपल्याला काय, मी फक्त अमृतासाठी गेलो होतो, पण अमृता म्हटली अरे ते भारी झालंय काम, आता तू स्टार. मग स्टार झाल्यासारखं वाटलं का? नाही, तेव्हा नाही वाटलं. म्हणजे त्याच्या त्या लव्ह स्टोरीचं हे होतं ना प्रीमियर. मग तिथे गेलो होतो. त्या सुरुवातीला म्हणजे माझी तशी कुणाचीच ओळख नाही ना, तर हिंदीतले लोक होते सगळे. व मी अमृता आणि हा येईपर्यंत वाट पाहिली. ते आल्या ती मग मी कम्फर्ट झोन मध्ये गेलो. आणि मग तो सुरू झाला. सुरुवातीला जे मला न ओळखणार आहे ते मला अरे काय भारी काम झालंय, पण ते तेवढ्या पुरतच असते, आपल्याला असं वाटत राहतं. पण नंतर मग ते आपली बॅग खड्ड्यावर घेऊन आपल्याला पुढचा प्रवास पत्र करायचा. म्हणजे दशावतारी याच्यावरती उमेशनी एक डॉक्यू फिक्शनल हे केले होते. तर तो आदल्या रात्रीचा राजा आणि असं हे झाले ना, तो दुसऱ्या दिवशी आपले कपडे त्याच्यात घालून तीच पेटी आपल्या डोक्यावर ठेवून पुढच्या गावाचा प्रवास. नक्कीच. हे फक्त म्हणजे किती छान हे आहे, छोट्या छोट्या गोष्टीत सांगितलं. अगदी 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 अगदी. मग आता सध्या कुठला प्रवास सुरू आहे? हा प्रवासच आहे सगळा एकूणच. म्हणजे तो प्रवाही नाही राहिला, ते एकाच ठिकाणी स्टॅग्नंट झाले की मग ते खराब होतं. किंवा ते कुठलंही पाणी असेल, ते प्रवाही असेल तर ते तुम्ही त्याच्यात ताकद असते, थांबलं की ते गडबड होते. पण आता हे सगळं आता बॅक टू म्हणजे ते काही न वाटण्यासाठी तुम्हाला बीज हे करावे लागतात ना. तर मगाशी सांगितलं कामगार कल्याण, त्याच्यावर आमचा मित्र मिलिंद शिंदे यांनी बोरूच्या मावशी बसवलं. तर त्या बोरूच्या मावशीमध्ये बी कॅरेक्टर करतो जीवा, तो त्यांचा नोकर असतो. बरोबर. आणि म्हणजे त्याला अभिनयाचं बक्षीस मिळण्यासाठी म्हणजे उत्कृष्ट विनोदी अभिनेता असं त्याला मिळणं म्हणजे, आणि मावशी स्वतः असताना, आणि त्याला बघायला ओरिजिनल बोरूच्या मावशी पण चालू होता, त्याची टीप पण आली होती. पण ते मला ते ढाल मिळाली की उत्कृष्ट विनोदी अभिनेता. दिवसा रात्री येऊन सांगितलं अरे तुला माहितीये तू काय करून ठेवलंय. मग ती ढाल मिळाली. आणि मग तेव्हा वाडा होता ना आमचा, आणि वाड्यातली घर, आणि त्यामुळे ती छोटी छोटी घरं असायची. मग कायला म्हटलं बाग ढाल असं म्हणत उत्कृष्ट विनोदी. म्हणजे गरमानी छाती फुगणं म्हणतात ते. म्हटलं आलो सगळ्यांना सांगून, म्हणून मी आपलं जनरल असं मी आलं वगैरे सांगून आलो. म्हटलं मला असं वाटलं की नाही का वाड्यात दाखवायला त्यांनी हे केलं असेल. म्हटलं अरे ती ढाल कुठे आहे? ते म्हटलं हे काय कोणच्या खाली ठेवली, त्यांनी जागा नाही आपल्याकडे. म्हणजे इतक्या छान पद्धतीने तुम्हाला जमिनीवर आणण्याचं काम. अगदी अगदी सगळं. आणि स्पेशली आपलं कुटुंब तर फार उत्कृष्ट पद्धतीने जमिनीवर आणतं आपल्याला. पण मग
मला हे फार इंटरेस्टिंग वाटतंय हा, की जमिनीवर आपण येत राहतो, आपण उडी मारतो, आपण जमिनीवर येतो, आपण उडी मारतो, आपण जमिनीवर येतो. एक मध्यंतरी एक रील खूप व्हायरल झाली होती, तुम्ही पाहिली की नाही मला माहिती नाही. अशा पायऱ्या असतात आणि खाली स्प्रिंग बोर्ड असतो. तो फ्रेंच आर्टिस्ट आहे, तो उडी मारून परत करतो. सो कलाकार म्हणून अशी एखादी घटना किंवा असा एखादा इन्सिडेंट आठवतोय का, की ज्या वेळेला एक क्षण असं वाटलं की अरे आता आपण जे पडलोय ना, आता आपण नाही उभे राहत, असा एखादा हे झालेला आहे? ते म्हणजे सुदैवाने तसं नाही झालेलं माझ्या आयुष्यात. पण कारण तुम्ही सतत त्या पायऱ्या तुम्हाला दिसत असतील तर त्यावेळेस तुम्हाला नाही होत. म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की हे ट्रेकिंग सारखं आहे. म्हणजे असा एखादा क्षण येतो की तिथे पण तेव्हा तुम्ही मध्ये असतात, तुम्ही धड खालीही जाऊ शकत नाही आणि तुम्ही एवढे दबलेले असतात, वर चढण्याचा त्राणही. म्हणजे सिंहगडला असा एक पॉइंट येतो की तिथे तुम्हाला असं वाटतं की यार कुठे आपण इकडे येऊन पडलो. प्रचंड धाप लागलेली असते आणि अरे बापरे अजून एवढं चढायचं. पण त्यावेळेस मग खाली बघायचं, अरे खालच्या अजून चढतायत आणि मग वर बघायचं, अरे आहे ठीक आहे ना, हळूहळू का होईना चढू तर असं म्हणून. तर ती प्रोसेस आणि ट्रेकिंग करत असल्यामुळे ती अंगी भिनली. आणि तुम्ही जर निसर्गाच्या सान्निध्यात जात असाल तर ते तुम्हाला लक्षात येतं की निसर्ग खूप मोठा आहे. तुम्ही म्हणजे जसं त्या देवळमध्ये तुम्ही म्हणजे ठेपका आहात असं जेव्हा लक्षात येतं, तर त्यावेळेस मग तुम्हाला काही कशाचंही काही राहत नाही. ठीक आहे, हा प्रवास चालू आहे, हा प्रवाही चालू. आणि मग ज्या वेळेला एखादा पुरस्कार मिळतो किंवा असं खूप मोठं रेकग्निशन मिळतं, तेव्हा आता त्या पॉइंट पर्यंत आलेला आहात का, की स्वतःला अशी आठवण करायची की हे पासिंग आहे, हे जाणार आहे, परत पुढचं येणार आहे असं. सो त्यावेळेला तुम्ही स्वतःला काय सांगता? काही नाही, तो काय माणूस आहे तर त्याच्यामुळे तुम्ही थोडस गुदगुल्या होतात ना. अरे नाना म्हणालाय मला असं चांगलं गुंतवतोयस. किंवा आता मी एक लास्ट मॅन इन द टॉवर नावाची फिल्म करत होतो. तर त्याचं मनोज वाजपेयी, अनुराग कश्यप, म्हणजे अनुरागने तर मेसेज पाठवला होता, अनुराग कश्यपने, खूप भारी काम झालं म्हणून. आणि मग त्याच्यावरती अमृताचा फोन आला होता की अनुराग असं करत नाही शक्यतो कलाकारांचं कौतुक, तुझं केलंय, तू खरंच भारी केलंयस असं म्हणून. पण मनोज वाजपेयीने येऊन थाप मारली होती की अरे बहुत बढिया किया यार. म्हटलं हा विसरला काय, आपण याच्याही आधी काम केलंय. म्हटलं सर हमने काम किया एक साथ. मालूम है रे, लेकिन जो अच्छा है वो तो उसके लिए तो अच्छा बोलना पडेगा असं म्हणून. पण मजा येते, थोडेसे गुदगुले होतात. पण ते आपल्याला माहिती काय रे, हे आपल्यापेक्षाही भारी केलेली कामं, कारण आपण त्यांना बघत मोठे झालेलो असतो. वासेपूर किंवा असं मनोज वाजपेयीचे कामं बघणं म्हणजे. आता सत्ता परत रिलीज केला होता 12 वर्षांनी का किती वर्षांनी, तर ते तितकीच फ्रेश वाटतात. अगदी त्यांनी ते माइंडस्टोन करून ठेवलेले. आणि त्यांच्या मुलाखती ऐकून तर मी आणखी वेडा होतो की त्याला एवढ्या वेळा एनएसटीत जायचं होतं, पण तो दरवेळेस फेल व्हायचा. आणि नंतर तो एनएसटीतच शिकवायला त्याला बोलवलं. हे केवढा विरोधाभास आहे हा सगळा. खरंय. मग असा विरोधाभासाचा एखादा क्षण तुमच्या आयुष्यात आलाय का? मला असं सारखं वाटायचं, मी इकडे माझं कॉलेज इथ्याच्या मागेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ पुणे, म्हणजे मेकॅनिकलचा डिप्लोमा केला. तर त्यामुळे मला असं वाटलं होतं की आपण बीई करावं. आमच्या वेळेस ते AMI होतं, ते करावं वगैरे. ठीक आहे, तुम्ही नोकरी कमवायला लागला की ते सगळं विरुद्ध जातं. आणि नाटक पण तुमचं पॅशन असेल तर म्हटलं कुठे परत ते साईड कॉस्ट आणि ह्याच्यामध्ये पडा, नको डोक्याची बड्डी तिकडे गणित येते. पण युनिव्हर्सिटीत मलाच बोलवलं होतं की तिथल्या काही विद्यार्थ्यांचा सत्कार करायला आणि मला बोलायला. आणि ते सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, MA आणि म्हणजे असं ह्याच्या मोठे. अरे म्हटले अजून काय पाहिजे रे, म्हणजे शिक्षण तुझं राहिलं ठीक आहे किंवा तुला जे करायचं राहिलंय, पण तू निदान ह्या लोकांचं तू कौतुक करतोयस, तुझ्या हस्ते तू काहीतरी कमवलंयस म्हणून तर तुला बोलवलंय युनिव्हर्सिटीत, नाहीतर कसं काय. तर ते कसलं मस्त वाटत असेल नाही का? हा म्हणजे छान वाटतं. म्हणजे आपल्याला वाटतं ना की आपण तेव्हा शिकायला पाहिजे होतं किंवा असं म्हणतात की नाही परिस्थिती नव्हती वगैरे, असं काही नसतं.
तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या प्रवाहात तिथं पोहोचताच. बरोबर. पण म्हटलं की त्यांनी तिथे लेवल पोहोचली तर आपण कुठेतरी अप टू द मार्क तर आपण काहीतरी केलं असेल, नक्कीच म्हणून तर आपल्याला बोलवलं. नक्कीच. श्रीकांतजी, आपण बोलतोय मगापासनं, तर असे ना मला असे वेगवेगळे टप्पे दिसत आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रिया, तुमच्या संपर्कात आलेल्या स्त्रिया ह्या तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होत्या, राईट? म्हणजे आईचं निधन त्यावेळेला होणं, की ज्या वेळेला ते नाटकाचा प्रयोग होता, इट वॉज अ बिग स्टेप फॉर यू. नीना कुलकर्णींनी सांगणं की नोकरी सोडू नकोस, सुमित्रा मावशीच्या संपर्कात येणं, कोंकणा सेन शर्मा बरोबर काम करणं, अमृतानी प्रोत्साहन देणं की नाही नाही करच तू, असं. सो स्त्रिया, आयुष्यातल्या स्त्रिया यांच्याबद्दल सांगा ना आम्हाला काय. हा, म्हणजे पहिलं तर सांगितलं बायकोमुळे तर मी आता ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, कारण तो एक बॅकबोन लागतो. व्हेरी इम्पॉर्टंट की तू लढ, मी कपडे संभाळते या टाईपचं. आणि आईचं पण म्हणजे मी जेव्हा नाटक करत होतो तेव्हाही म्हणजे हे नसत, कारण बऱ्याचदा असं पालक करतात की हे नको करू ते नको करू, कारण नाटकासाठी म्हणजे आम्ही रात्र बाहेर असायचो, रात्री 12-1-2 कधी यायचो, कारण प्रॅक्टिसेस उशिरा संपायच्या. जेव्हा प्रॅक्टिसेस नसायच्या तेव्हा आम्ही गप्पा मारायला किंवा नाटकांवरती बोलायला जायचो किंवा बोलायचो, म्हणजे मी, गिरीश, आम्ही असं मित्र. त्यामुळे आईचं एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन होतं. पण आता मी एक म्हणजे आईचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मी नाटक करायला गेलो होतो वाराणसीला, मराठी नाटक होतं, बेलायचा चहा. कारण मला ही संधी होती की जी माझी करायची नाटकं राहिली होती, एकेका करायच्या राहिल्या होत्या, त्या मला ह्या प्लॅटफॉर्मवरती करता येत होते. तर तिथे ऑल इंडिया लेवलवरती नाटकं होती, सगळ्या राज्यांमधून आली होती. मी मराठीतनं नाटक करत होतो, कारण ह्याच्या आधी मी 7 वर्ष मी मराठीतनं नाटक करायचो, नाटक सिलेक्ट व्हायचं नाही, तिथपर्यंत पोहोचायचो, पण ते बक्षीस मिळायचं नाही. तर मग माझा मित्र शिवाजी बर्वे, त्याला मी सांगितलं की असं असं आहे. तो म्हटलं की मला वेळ देणार की मी नाटक करून. मग ते आम्ही नाटक बसवलं, खूप प्रॅक्टिसेस केल्या, रात्रीच्या पहाटे 4-4 वाजेपर्यंत. आणि मग त्या नाटकात बेलायचं चहा, म्हणजे एकाची आई जाते आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रसंग. तर मग तिथे एका कुठं तरी बाईंचा एक फोटो आणला होता की ते प्रसाद वगैरे ठेवतात वगैरे. तर मला ते फील येईना की खरं तर नाटक करतोय ना आपण, फील यायला पाहिजे असं म्हणून. पण ते मला ते म्हणजे दृश्य दिसायचं, कारण ही घटना तुमच्या आयुष्यात घडून गेलेली आहे आणि ती तुम्हाला पुन्हा रिक्रिएट करायची आहे. आणि त्याच्यामधला जो नायक आहे तो असं बेफिकीर आहे की गेली, बरं झालं, या टाईपचं आहे. आणि मग म्हटलं की थांबा, काहीतरी मिस होत आहे. मग मी काय केलं, आईचा घरातला फोटो घेतला, तो घेऊन आलो, आणि मग तो चेंज झाला की अरे हा, मग खऱ्या भावानं तुम्हाला यायला लागल्या त्या असून. आणि त्या नाटकाच्या शेवटी की त्याला कळतं की तो सकाळी उठतो आणि चहा होता, आई चहा, आणि मग त्याच्यानंतर लक्षात येतं की अरे आता मिळणार नाही तुला हातात चहा, आणि म्हणून तो बेलायचा चहा असं ते नाटक आहे. आणि मग तो तेव्हा लक्षात येतो, आणि त्यावेळेस मग तो तिच्या फोटोपाशी जातो, आणि तेव्हा रात्रीची काय लाईट गेलेली असते ती येते, आणि मग ती आई होती म्हणून ही घड व्याकुळ बिही रडला, त्यावेळेस डस 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 रडतो आणि पडदा पडतो. बरोबर. असं. तर ह्या म्हणजे त्याच्यासाठी मला ते लागली ती की स्टेजवरती, तर मला गोष्टी करता येतील. पण मग खऱ्या जीवनामध्ये जसं त्या नायकाला ते चहा मागितल्यावर आठवलं की अरे आता हे नाही होणार कधी, तसं तुमचा काय मोमेंट होता? मोमेंट म्हणजे असं होता की सकाळी माझं आईशी बोलणं आलं होतं की तू नाटकाला येणार आहे, ये सगळ्यांना घेऊन, असं. तर त्यामुळे मी ते नाटक केलं. आणि मग नंतर म्हणजे असं होतं ना की मला ह्याला काय म्हणतात त्याला, मार्शलची तिथे फोन आला वर्कशॉप मध्ये की असं वृषालीचाच, म्हणजे जी आता गिरीश बायको आहे, तेव्हा ती डॉक्टर होत होती. ती म्हणाली की मी आहे, आम्ही आईला असं त्रास झाला, आम्ही म्हणजे हे विजिट म्हणजे 1 तास 1.5 तासाच्या गणितात होतो, तू ये सावकाश, गडबड नको करूस, मी आहे इथे. म्हटलं ओके, म्हणजे घरातलीच माणसं आहेत ही सगळी, तर त्याच्यामुळे मग जेव्हा घरी आलो तर तेव्हा पहिले तर हॉस्पिटलमध्ये गेलो, ते म्हटले नाही असं कुठे फोन आला होता पण ते नाही. पण नंतर माझे जे काही हे आहेत, काय म्हणतात त्याला,
फॅमिली डॉक्टर, ते शेजारी राहतात. मग तिथे गेलो, ते म्हटले, त्यांना लक्षात आलं की हा घरी नाही गेला, हा डायरेक्ट इकडे आलाय. तिथले नाही रे, घरीच असतील. मग मी घरी गेलो तर त्यावेळेस मला लक्षात आलं की अरे ही माणसं जिन्यात वगैरे काय थांबली, मी सेकंड फ्लोअरला राहतो. मग नंतर मग असं गेलो, मग नंतर बघितलं तर मग वेगळ्याच बाया म्हणजे वाड्यातल्या किंवा काय तर वाड्यातल्या बिल्डिंग मध्ये आल्या होत्या त्या अशा बाया, आणि मग गाई दिसली. आणि मग त्या क्षणाला मला कळलं की अरे या सगळ्या गोष्टीचा अर्थ ती गेली असंच होतं. आणि तो एका क्षण होता की तुम्हाला मोठं करायला, म्हणजे एका क्षणाला वाटलं की ती सगळी पालखी आपल्या खांद्यावर आली आणि आपल्याला तिथं पुढे जायचं आहे, आपण मोठे झालो आहोत की असं वाटत गेलं. आणि तेव्हापासून मग ती त्या जबाबदारीने वागतो आहे. जे आईने चान्स दिला नाही तिच्यासाठी काय करणार, ते वडिलांसाठी केलं. वडील म्हणजे आत्ताच गेले, पण ते कम्फर्ट ह्याच्यामध्ये मी त्यांचं सगळं करून ते एक समाधान आहे. आय एम सॉरी मी तुम्हाला खूप इमोशनल केलं, पण आता तुम्ही बोलत होता तेव्हा मी पण हे आठवण्याचा प्रयत्न करत होते की मला कधी हे लक्षात आलं की अरे नाही आता बाबा नाही आहेत, माझी आई आहे पण माझे वडील नाही आहेत. तर बाबांचं सगळं कर्म नगरला झालं, शेवटचं अग्नी दिला त्यांना वगैरे वगैरे, आणि ते सगळं करून जवळजवळ 30-40 हजार माणसं तिथे होती त्यावेळेला. आणि ते करून आम्ही घरी गेलो, घरी जाऊन हे करून आम्ही झोपलो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. माझी सवय होती कारण तेव्हा माझं लग्न झालेलं होतं की उठल्यावर सकाळी बाबांना एक मेसेज तरी टाकायचा किंवा कॉल तरी करायचा. दर 1 दिवसाआड आमचं असं बोलणं चालायचं. आणि मी फोन घेतला आणि मी कॉल डायल केला बाबांना, आणि तो माझ्याच बाजूला वाजला परत फोन, कारण त्यांचा फोन माझ्याकडेच होता. आणि तिथे मला असं झालं की ओ माय गॉड, आता ही इज नेव्हर गोइंग टू पिकअप आणि ही इज नेव्हर गोइंग टू आन्सर. तो क्षण माझा होता जेव्हा मला रिअलाइज झालं की अरे आता आपल्याला वी हॅव टू ग्रो अप. मला असं वाटतं की याचं उत्तर मी त्या विहीर ह्या चित्रपटात शोधलं की तुम्ही फक्त तुमची व्यक्ती जाते तर त्यावेळेस त्याचा फॉर्म बदलतो, फक्त एनर्जी कधीच हे डिस्ट्रॉय होत नाही, त्याचा फॉर्म बदलतो. हा एक साधा त्याच्यात थॉट मांडलेला आहे. तर तसं मला ते जाणवत राहतं तुमच्या पुढच्या आयुष्यात की तुमची जी स्ट्रेंथ आहे तर ती हीच माणसं आहे. तुम्ही जी काही माती करता ते तुमचं स्वतःच आहे. सगळ्यांना करत असेल तर तिच्यासाठी ही माणसं तुमचं सदैव साथ असतात. बरोबर. आणि तुम्हाला उत्साहित करत असतात. तू म्हणाले की असे क्षण तुझ्या आयुष्यात आले नाहीये डिप्रेसिंगचे आणि हे असे, तर त्याच्यासाठी हीच माणसं कारणीभूत असतात, त्यांचे आशीर्वाद असतात. आणि मला जाणवत राहतं की हे आई माझी आई माझ्यावर आहे. ते असतातच आपल्या बरोबर, आय थिंक. राईट. आता आपण इतर ज्या महिला ज्यांच्याबद्दल आपण बोलत होतो मगाशी, सगळ्यात महत्वाची तर आई अर्थात, दुसरी बायको की जिनी साथ दिली, जी लाईक यू सेड बॅकबोन आहे सगळ्या ह्याचा. त्याच्यानंतर सुमित्रा भावे, हे सुमित्रा मावशी हे एक असं व्यक्तिमत्व आहे, आय थिंक तिने एक पूर्ण पिढी घडवली आपल्या फिल्म इंडस्ट्रीची, म्हणजे आता गेल्या 20 वर्षातली जी पिढी सक्रिय आहे ती. तर सुमित्रा मावशी बद्दलचं तुमचं नातं कसं होतं आणि काय आठवणी? मावशींनी आता जो शेवटचा चित्रपट केला देठी, तुम्ही माझा जो नंबर आहे तर त्याला मी त्याचा एक लोगो, त्याचा जे पोस्टर आहे ज्याच्यात सगळे कलाकार आहेत, दिलीप काकांपासून तर ते डॉक्टर मोहन आगाशांपर्यंत, किरीश पण आहे, मी पण आहे, किशोर कदम आहे. तर त्या चित्रपटासाठी एकच सीन होता. तर मावशींनी मला फोन केला आणि ते म्हणाले की तू हल्ली काही म्हणजे छोटे सीन करत नाही किंवा काही एक सीन असलेले चित्रपट करत नाही असं ऐकलंय वगैरे. म्हटलं मावशी कुणी सांगितलं? कारण माझा पहिला चित्रपट बाधा हा त्याच्या दिग्दर्शिका मावशी होत्या. माझी पहिली सिरियल भैस बरोबर त्याच्यासाठी मावशीच होत्या. असं ह्या सगळ्या गोष्टी हा याच्यातच तुम्ही आणलंय तर तुम्ही कुठे म्हणजे हे करता. मग त्यामुळे की एक सीन मला तुझ्याकडनं हवाय. म्हटलं किती दिवस हवेत, कुठली तारीख पाहिजे मला सांग, मी ते बाजूला सगळं ठेवून ह्या तारखा देतो. आणि मग त्या वारीच्याच तारखा होत्या. आणि त्याच्यात पुन्हा हेच होतं की एक वारकरी दुःखी कष्टी त्याचं कुठेतरी गेलेलं आहे आणि मग ते बाकी सगळे त्या सीन मध्ये होते. आणि त्या सीन मध्ये अमृताही होती. तर अमृताचा फोन आला, ते म्हटलं आम्ही बरोबर चित्रपटभर काम करायचं आणि तू एका सीन मध्ये खाऊन जायचं.
म्हणजे मी काय केलंय, मावशींनी सांगितलं. म्हणजे मावशी खरं तर त्या सेटवरती गेल्या की तुम्हाला काय सांगायचं नाही, त्या फक्त फ्रेम सेट करायच्या आणि बारीक 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 गोष्टी विनत जायच्या की जसं चित्रकार एक चित्रात गोष्टी हे करत जातो तसं, आणि बाकी सोडून द्यायच्या असं. म्हणजे फारच त्यांच्या रिटेक्स पण कमी व्हायच्या आणि सगळ्यांना समान वागणूक असायची. म्हणजे मी फार भारी आहे म्हणून मला वेगळे आणि मी दुसरा कोणीतरी असं काही नसायचं. सगळे म्हणजे ते आम्ही जे खायचो, ते जे खायचे तेच आम्ही खायचो पासून तर ते सगळं. आणि दर काही म्हणजे त्याच्या आधीच्या चित्रपटात एक असं शॉट चालू असतं, म्हणजे मध्ये दुपार एक वेगळी वेळ असते तिथं भूक लागते, तर त्यावेळेस मग त्यांचा एक डबा आहे एक असा की ज्याच्यात भेळ असायची, त्याच्या आपले बुचकुले वर घेऊन आपलं खायचं. ओके, मजा यायची ते. असं काही काही म्हणजे आपण तो एक कम्फर्ट झोन किंवा एक कौटुंबिक किंवा फॅमिली होत जायचो. आणि अजून सुद्धा ते त्या शूटिंगचे दिवस अजून जसे तसे आठवत आहेत. म्हणजे फारच मजा केली होती आम्ही. आता जर सुमित्रा मावशी असत्या तर आता त्यांना काय म्हणाला असतं? नाही, मावशींच्या डोक्यात सतत चित्रपट म्हणजे जाताना पण मला वाटतं की रेणुका होती बरोबर, तर त्यांच्या सुद्धा डोक्यात ते म्हटलं की अरे मला गोष्ट आहे, रेणुकाला म्हणतोय की माझ्याकडे गोष्ट तयार आहे, ऐकून घे. म्हणजे जाईपर्यंत तिच्या त्यांच्या डोक्यात तेच होतं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांच्या डोक्यात तेच चाललेलं होतं. म्हणजे ध्यासच घेतला होता त्यांनी जणू काही. आणि त्या म्हणजे काय म्हणूया, जेवढ्या प्रेमळ होत्या तेवढ्या शिस्तीच्या पण होत्या. अगदी. तर ती शिस्त तू पिढी घडवली त्यापेक्षा पिढीला शिस्त लावली असं म्हटलं तरी चालेल असं म्हणून. पण फार प्रेमाने त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणजे ते एक असेट राहील आयुष्यभर आपल्या बरोबर की आपण हे चित्रपट केले म्हणून असं म्हणून. ओव्हरऑल सुमित्रा मावशींचे जे विचार होते आणि जी पिढी आपण म्हटलो जी घडली आणि त्या पिढीची जी काय म्हणूयात आपण त्याला वैचारिक बैठक आहे, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती होतीये की त्या वैचारिक बैठकीला धक्का बसायला लागलेला आहे असं वाटतं. सो एक कलाकार म्हणून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं मतस्वातंत्र्य, वक्तव्य स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं किंवा त्याला तो जे बोललाय, जे त्याला वाटतंय आणि जे खरं आहे त्याच्याबद्दल त्याला माफी मागावी लागते आणि हे आता वारंवार घडत चाललेलं आहे. कलाकार म्हणून ह्या घटनांबद्दल काय वाटतं? ते चित्रपट हे तुमचं चित्रपट नाटक किंवा कुठलं हे जे आहे तर तुमच्या आत्ताच्या समाजात काय चालू आहे हे त्याच तुमचा आरसा असतो ना. म्हणजे देऊळमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच केलं की तू हे बघ आरसा, हे तू करतोयस, हे बघ फक्त. आणि फक्त हे त्याच्या वेळेस पण हे प्रॉब्लेम झालेच होते की फक्त मी माझेच देवळातलं बघितलं ना, मी कशाला बाकीच्यांचं बघायला जाईल, तर त्यामुळे मी माझंच इंटरप्रिट करणार असं म्हणून. पण हे होत राहणार आणि जेवढं हे तुमचं कॉम्प्रेस होणार तेवढं ते जेवढं तुम्ही दाबत जाल तेवढं ह्यानी ते बाहेर येईल. तुम्ही जेवढं कॉम्प्रेस कराल त्याच ह्यानी तेवढ्या ह्यानी ते येणार आहे. जेवढं तुम्ही झाकल जाता तेवढं तुम्ही उघडं पडत जाता असं पण आहे. तर तसं ते आहे. आणि म्हणजे आता काय झालंय की म्हणजे माझं हे आहे की आपण असे वाटून घेतल्यासारखे आपले लोक पुरुष म्हणा किंवा हे सगळं वाटून घेतल्यासारखं आहे. खरं तर म्हणजे कलेला अशी कुठली एक जात धर्म असं काही नाही का. आणि असं हे वारंवार सिद्ध करून दाखवलंय. कलाकारांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे, कलाकृतींनी सिद्ध करून दाखवलंय, दिग्दर्शकांनी सिद्ध करून दाखवलंय आणि ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण मग बाकी उरतो विषय की अशा काही समाजातल्या काही गटांचा, लोकांचा. म्हणजे मला तर सिरियलमध्ये मी आता एक सिरियल करत होतो त्याच्यासाठी पण त्या दिग्दर्शकांनी ह्या प्रॉब्लेम झाला होता की मी वेगळं माझं आडनाव वापरलं होतं. तर त्यांनी महाराजांच्या काळात खूप चांगली मदत केली होती, पण त्यातला मी वाईट माणूस होतो हे मान्य. पण मग त्याचं नाव बदललं म्हणजे त्याचं आडनाव बदललं तर त्या गोष्टी वेगळ्या झाल्या. मग त्या माणसालाच मोठं झालं, तो माणूस मोठा झाला की जे मी नाव धारण केलं. बरोबर. म्हटलं मग आडनावापेक्षा मग माणसाला मोठं करा असं त्यांनी ते केलं, आपसुक ते झालं. पण हे होत राहणार आणि हे होतंय. म्हणजे
काही काही लोक ते तो मीटर लावून बसलेले असतात. हा हे बघ चुकला, हे बघ हा चुकला. तर ते करू दे. ज्यांना तुम्हाला संविधानाने जो हक्क दिलेला आहे तर ते तुम्ही करायलाच पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, तसं तुमचं भाषण स्वातंत्र्य पण आहे. तुम्ही बोललंच पाहिजे. बरोबर. आणि आता इतके वेडेपणाने लोक बोलतात, ती लोक ऍक्सेप्ट करतात. किंवा तुम्ही सोशल मीडियावरती गेलात तर तुम्ही काही बघता. आणि बघितलं जातं ते एक दीड मिनिटाने का वेळ, पण तुमचं मेंदू खाण्याचंच काम करतात, तुमचं वेळ खातात ते. पण जरा असं कॉन्ट्रोवर्सी असं आलं की सगळ्याच लोकांचं लक्ष तिकडे जात. अगदी असं ते आहे. पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमच्या मनात जे काही देवदेवता आहेत त्यांना तुमचं स्थान आहे ते राहू दे. बरोबर. आणि सोशल मीडिया बद्दल नेमकं काय ओपिनियन आहे? ते मी खूप कन्झ्युम करत नाही. जेव्हा चित्रपट आणि याच्यासाठी तर मला फारच सुंदर माध्यम आहे असं वाटतं. पण त्याच्यावरती इतर गोष्टी बघितल्यानंतर अरे किती वेळ लोकांकडे काय काय करतायत. पण त्याच्यामध्ये आता हे असं ब्रॉडकास्ट सारखा विषय बघितल्यावरती म्हटलं की लोक हे बघतायत. कारण ह्या एक तासाच्या दीड तासाच्या जे ब्रॉडकास्ट होत आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट मी स्वतः बघितले. तर मला असं वाटलं होतं की आत्ताच्या पिढीचं काय म्हणतात स्क्रीन टाइम किंवा काय अटॅचमेंट टाइम तो कमी झाला होता. पण तो जर 1.5 तास आणि 1 तास असेल आणि ऐकून घेतात असं कुणाचं तरी फार छान आहे. म्हणजे एखादं पुस्तक वाचायला सांगितलं तर लोक वाचणार नाही, कारण त्याला दिवस जातात. पण एका तासात त्यांनी काय बोललेलं आहे हे ऐकायला मला आवडतं. किंवा मी सुद्धा जेव्हा प्रवासात असतो तेव्हा अशी पुस्तकं ऐकत असतो, कारण वाचणं प्रवासात जरा अवघड होतं. तर ते ऐकणं सोपं होतं. नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही एकटे असाल आणि तुम्ही ऐकत असाल असं, म्हणजे हे ब्रॉडकास्ट मी काय म्हणजे आपण बघितलंच पाहिजे असं नाहीये, पण नुसतं ऐकलं तरी गोष्टी होत आहेत. नक्कीच होत आहेत. आणि मला ऍक्च्युली ना हे जाणून घ्यायला आवडेल की आता मजल दर मजल करत कलाकार एक पायरी चढत पुढे जायचे. आता ह्या सोशल मीडियामुळे सडनली एक रील व्हायरल झाली की लोक इन्फ्लुएन्सर होतात. सो आजची जी पिढी आहे तरुण, ते आता पूर्वी जसं की एक बक्षीस मिळालं पाहिजे, माझ्या प्रयोगाला एक बक्षीस मिळालं, पण त्याला एक पूर्ण प्रक्रिया असायची. एकदा ती एकांकिका स्पर्धा झाली की वर्षभराने ती पुन्हा यायची, राईट. पण आता मला एक रील व्हायरल करायची आहे, याच्या मागे ते आजचे तरुण लागलेले आहेत. कारण त्याच्यातून बरंच अर्थकारण आणि नेम फेम ज्याला म्हणतात ते मिळतं, त्यांना इझिली मिळतं. तर सोशल मीडियाला कुठेतरी एक सेन्सर असावा का असं वाटतं का? तू खरं म्हणजे काय म्हणतात त्याला, पीएमटीच्या मागे लिहिलेलं असतं ना, बनावर ब्रेक उत्तम ब्रेक. इतकं सिम्पल आहे ते सेन्सर. तुम्हाला काय प्रक्षेपित करायचं हे तुमच्या मनावरती आहे. त्याला जर ब्रेक असेल व्यवस्थित, एक्सिलेटर असेल, सगळं जागच्या जागी असेल आणि तुम्हाला कसं वापरायचं माहिती असेल तर तुम्ही चालू शकता ना गाडी या सगळ्या ट्रॅफिक मध्ये. पण मला असं वाटतं की आत्ताची जी आहे ना ही पिढी म्हणूया आपण, जसं तुम्हाला की एका व्हिडिओमध्ये तो व्हायरल झाला आणि हिट झाला आणि झाला, तर ही आत्ताची हे काय म्हणूया तो स्पाइक आहे. तो व्हायरल झाल्यावर तसाच कंटिन्युअस राहील याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही, त्यांनाही माहिती असते. म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तर आपण साधं पेज जरी घेतलं तरी युज अँड थ्रोच वापरतो, परत हे करत नाही. मी ज्या काळात ना आलोय तो फिल आणि रिफिलचा काळ आहे. कारण मला आठवतं असं मी रिफिली कोंबून रिफिलिंगवरती प्रयोग केलेले. आत्ताचे जेल पेन आहेत त्याचं मी शोध तेव्हाच लावलं होतं की शाई त्याच्यात टाकता येते का वगैरे वगैरे, त्यांनी कसं उठतंय वगैरे असो. पण हा फिल आणि रिफिल मध्ये आणि युज अँड थ्रो मध्ये हा तुमचा काळाचा महिमा आहे. तुम्हाला त्याच्यावर राहावं लागेल आणि तुम्हाला जर शिकवता आलं तर त्या काळाबरोबर राहूनच शिकवावं लागेल. म्हणून मी सुद्धा असं ठरवलं की आता इलू नावाचा एक चित्रपट माझा प्रदर्शित झाला, तर त्याच्यासाठी काय म्हणतात पब्लिसिटी करायची होती. तर एकही गोष्टच ठेवली नाही. म्हणजे रील मध्ये जो वेडेपणा करायला लागायचा तो वेडेपणा केला. म्हणजे जे करावं लागतं ते सगळं करायचं. म्हणजे तुम्हाला यंग जनरेशनला हे पाहिजे ना, चला आपण ते करूया, त्यांना हे पाहिजे तर ते करूया. म्हणजे वेडेपणाच म्हणूया की मी असं विस्कीचं पोस्टर लावून बोलतो वगैरे या टाईपचं पासून तर ते सगळं. पण ते जास्तीत जास्त लोक कन्झ्युम करतात. बरोबर. मग ते करते तर ते करत असताना मग आमचा चित्रपट बघा ह्या पद्धतीचं. बरोबर.
म्हणजे आता हे सांगावं लागते आणि सगळ्यात जास्त जाहिराती रस्त्यावर आपण बघत असू तर त्या ज्वेलर्सच्या आहे. म्हणजे तुमच्याकडे सोनं जरी असेल तरी तुम्हाला जाहिरात करावी लागते. आधीचा काळ माझ्याकडे सोनं आहे, लोक माझ्याकडे येणारच असं होतं. आता तसं नाहीये. मार्केटिंगचा काळ आहे, तर तुम्हाला वागावं लागेल, काळाप्रमाणे राहावं लागेल. काल आहे तस्मय म्हणतात तसं त्या आपल्याला गोष्टी कराव्या लागतील. तर त्यामुळे मी एकही स्क्रीन ठेवलं नाही. म्हणजे हे करायचं राहिलं नाही. मी युट्यूबचे पण गोष्टी केल्या आहेत, परत छोटे रील्स पण केले, शॉर्ट्स केले. सगळं त्या निमित्ताने जेवढं करता येईल ते सगळं म्हणजे मोठ्या पडद्यावर मी बघतो. टीव्ही पण मी केला आहे, वेब सिरीज मध्ये पण मी आहे. तुम्ही कुठेही जा मी तुम्हाला दिसू. किंवा त्या माध्यमाची तिथे ताकद असते ना. म्हणजे तुम्ही नाटक जर हाऊसफुल झालं तरच तुम्ही 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचाल. पण त्यांना जिवंत म्हणजे अभिनयाचं हे मिळेल. तुम्ही तेच काय म्हणतात चित्रपटात गेला तर जेवढे प्रेक्षक येतील गुडेले तुमचा अभिनय तो प्रेक्षक तो मोठ्या प्रमाणात. टीव्हीवर मात्र गोष्टी बदलतात. टीव्हीवरती तुम्ही घराघरातच पोहोचता. अगदी. आणि टीव्ही हे असं माध्यम आहे, बऱ्याच बायका मला माहिती पण नाही म्हणजे त्या बघत असतील की नाही, ते कानाने ऐकतात सिरियल. हो. हे मला नवीन कळालं की आणि मग त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण त्याच्यातही आपण खूप चांगला स्टफ देतो असं नाही, कारण ते दळणच आहे. पण हे जेव्हा तुम्ही हे करून बघत नाही त्याशिवाय तुम्ही भाषा नाही करू शकत. खरंय असं ते आहे. पण त्याची ताकद मात्र जबरदस्त आहे. कारण तुम्ही लोकांच्या घरातनं तुम्ही मनात पोचतो ना त्यांच्या. बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की इलूसाठी प्रत्येक प्रकारचं जे काही पब्लिसिटी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आहेत ते तुम्ही केले. पण सध्या असं म्हटलं जातंय की मराठी सिनेमा चालतच नाही. याच्यामध्ये किती तथ्य आहे? नाही, मराठीच असं नाही, मी हिंदी पण केलाय. प्रेक्षकांना त्या प्रेक्षागृहापर्यंत आणणं ही खूप मोठं टास्क होऊन बसलेलं आहे. कारण त्याचं कारण वेगवेगळे आहेत. पण मधला एक स्लॉट गेला आपला की जेव्हा आपल्याला मोबाईल हातात आला आणि मोबाईलवरती आपल्याला गोष्टी कळल्या की अरे आपल्याला 10 मिनिटात आपण बघू शकतो, उरलेलं नंतर अशाच्या काही सवयी लागल्या गेल्या. त्याच्यामुळे असेल किंवा तुम्हाला काहीतरी भव्य दिव्य दाखवल्याशिवाय तुम्ही तिथे येणारच नाही. म्हणजे तसे पुष्पा 2 सारखा चित्रपट लोकांनी 1,000-1,500 रुपयाचे तिकीट काढून बघितलं ना. म्हणजे जर तुम्हाला भव्य दिव्य करावं लागेल काहीतरी, म्हणजे बँक काहीतरी करावं लागेल तरच प्रेक्षक येणार. तर असं बँक प्रत्येक चित्रपटाचा विषयच नसतो ना तसं. बरोबर. तर हा जो आता मी चित्रपट केलाय त्याचा इतका छान विषय, तरल प्रेमाच्या गोष्टी आहेत, 90s मध्ये देऊन सोडतो. तर त्याला तुम्हाला असं पुश करावं लागतं, बूस्ट करावं लागतं, लोकांनी या म्हणावं लागतं, सांगावं लागतं, आमंत्रण द्यावे लागतं. पासून तर ते सगळं मग कुठेतरी काहीतरी होतं. आणि ते सगळं सस्टेन प्रोड्युसर करेलच असं सांगता येत नाही ना. कदाचित मग ते किंवा मराठी प्रेक्षकांना ती सवय लागली होती, ठीक आहे आता गेला ना चित्रपट तो टीव्हीवर येतोच, टीव्हीवर बघू ना. त्याचं तिसरं कारण असं की थिएटर्सच नाही, अख्ख्या भारतभरात 5,000 थिएटर्स आहेत. त्यातल्या महाराष्ट्रात काही असतील, काहीशे असतील. बरोबर. गावात तर नाहीच. याचं उलट जास्त प्रमाण दक्षिणेकडे आहे. छोटं गाव असलं तरी ते एक टपराण का होईना थिएटर असतं. तर त्यामुळे चित्रपट ही संस्कृती आहे त्या दक्षिणेकडच्या भागाची. महाराष्ट्राची संस्कृती नाटक आहे. त्यामुळे नाटकं चालतं. खरंय. पण त्याचे पण मध्ये मध्ये असे वर खाली होतात, ते तिथे प्रेक्षक कमी होत आहेत. नाटकाचं तिकीट जास्त असून सुद्धा काही नाटकांना जास्त गर्दी करतात. हे तुम्ही कसं पोहोचवता त्याच्यावरती आहे. बरोबर. प्रेक्षकांना तुम्हाला अजून शहाणा करावं लागेल, काय बघावं काय बघू नये, किंवा ऍप्रिशिएशन हे होत आहेत. तर त्याची सुरुवात मला वाटतं शाळेपासून करायला लागेल. शाळेपासून उत्तम चित्रपट दाखवायला लागते. आणि हे कधी वाटलं मला की 2010ला जेव्हा विहीर ह्याला बर्लिनला गेला होता तेव्हा 2,000-2,500 लोकांचं प्रेक्षागृह होतं आणि तिथं सगळी लहान मुलं, कारण ते जनरेशन सेक्शन मध्ये होतं, तर ती आली होती, ती चित्रपट बघत होते मराठीत. आणि ती म्हटलं की अरे ह्यांना काय कळणार आहे म्हटलं, नाही का, चित्रपट मराठीत खाली सबटायटल इंग्रजीत. मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक आमच्या मागे एक मावशी बसल्या होत्या जर्मन, तर त्या कुणालाही डिस्टर्ब होणार नाही या आवाजात
ते काय लिहिलं म्हणजे काय चाललेलं आहे हे सांगत होते जर्मनमध्ये. असे त्यांनी जॅपनीज चित्रपट बघितले, जो की मला असं वर बघू खाली बघू असं झालं होतं. तो त्यांना सांगा कळला होता चित्रपट. म्हणजे एवढ्या लहानपणापासून ते त्याची तयारी करतात. म्हणून तर ते बर्लिन फिल्म फेस्टिवल जागतिक दर्जाचा घेऊ शकतात. नक्कीच. आपल्या पोरांना नाही ज्ञान. नाही. जर मिळवायचं असेल तर आपल्याला तिथनं सुरुवात करावी लागेल. अगदी अगदी अगदी. सिनेमा बघण्यासाठी किंवा तो समजण्यासाठी एफर्ट्स हे घ्यावे लागतात. पण टेलिव्हिजन हा जसं आपण म्हणालो की घरातच पोचलेला असतो. सो टेलिव्हिजन ॲज अ मीडियम हे जास्त रिस्पॉन्सिबल आहे असं नाही का वाटत? हो, कारण म्हणजे असायला पाहिजे किंवा असतंच किंवा कारण त्याच्यावरती पुढे गोष्टी आहेत म्हणजे सेन्सर सारख्या काही गोष्टी तिथे हे केलेल्या आहेत. तुम्हाला रीच जबरदस्त आहे. पण मग त्या केसमध्ये OTTला तर त्यापेक्षा जास्त रीच आहे. म्हणजे 180 देशात मी दिसतो. टेलिव्हिजन मध्ये तर मी फक्त महाराष्ट्रच. पण ह्या OTT किंवा वेब सिरीजमुळे मी एवढ्या खोलवर जाऊ शकतो. पण ह्या एकाला सेन्सरशिप नाहीये, एकाला आहे. कारण तुम्हाला भारतात राहता म्हणून. पण ते आहेच त्या माध्यमाची ती बलस्थानं आहेत. नक्कीच. ते मान्य करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. कलाकार म्हणून नाटक, सिरियल, सिनेमा, OTT हे जे 4 आहेत त्याच्यामधलं सगळ्यात आवडतं माध्यम कोणतं? नाटक. कारण पहिलं प्रेम आहे ते. हो. ते नाही विसरू शकत. ओके. कारण बाकी सगळीकडे ते अभिनयच करावा लागतो आणि तुम्हाला नाटकात तुम्ही रमता कारण तुम्हाला लगेच रिस्पॉन्स देणारा माणूस असतो. नाटक हे तुमचं परीक्षा घेणारं पण असतं की कधी कधी गोष्टी बदलतात तर तुम्ही ते प्रसंगावधान राहून तुम्ही कसं त्याला रिॲक्ट करता, त्याचं काय करता पासून तर ते सगळ्यात त्याचे किस्से तयार होतात नंतर. हो, नक्कीच. पण तो नाटक हा तुम्हाला जिवंत अनुभव तुम्हाला आयुष्य शिकवणारा आहे आणि आयुष्य सांगणार. आणि ह्या सर्व माध्यमांचे जे आपण 4 म्हणालो त्यांच्यामध्ये कलाकार म्हणून काम करताना काय फरक आहे असं जाणवतं? ते मला तर नाही काही जाणवत कारण मी सगळीकडे दिग्दर्शकाचं माध्यम आहे चित्रपट, OTT आणि हे सगळं. नाटक हे नटाचं माध्यम आहे. एकदा नट स्टेजवर गेला की दिग्दर्शक सुद्धा काही करू शकत नाही. बरोबर. पण इकडे तुम्हाला रिटेक्स आहेत, तुम्हाला फॅसिलेट केलं जातं, म्हणजे तुम्हाला सांभाळलं सर काय पाहिजे चहा पाणी असं विचारलं जातं. तिकडे नाटकात तुम्ही एकदा गेला की काय विषयच नसतो ना. बरोबर. त्याच्या आधी किंवा नंतर ह्या 2च वेळा असतात. पण ह्याच्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी करत 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 तुम्हाला हे केले जातं. सो पण नाटक सलग असतं. पूर्ण स्टार्ट टू फिनिश असतं आणि सिरियल त्याहूनही फिल्म आणि तुकड्यात असतं. सो कलाकार म्हणून ते विस्कळीत नाही वाटत का? स्पेशली बिकॉज नाटक हे पहिलं प्रेम आहे. पण तेच सांगतो समजा मी आता आपण हे शूट असेल आपलं तर मी चुकलो तर मला सेकंड चान्स आहे. हो नाटकात नाहीये. पण मग नाटकातले जेव्हा चित्रपटात जातात तर त्यांना ते वन टेक आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात की तुम्हाला एकदा एवढा भला मोठा संवाद दिला तरी तुम्ही खाड म्हणू शकाल. त्यामुळे तुमचं शूटिंग टाइम कमी होतो ना, मग तुम्ही परवडताय त्यांना पासून त्याचं सगळं. बरोबर. सो एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जो मला सतावतोय ऍक्च्युली की मग कलाकारांनी, फिल्म इंडस्ट्री मधल्या लोकांनी सामाजिक विषयांवर बोलावं का बोलू नये? ती पण ऍक्टर कलाकारानंतर असतो आणि तो ह्युमन बिंगच असतो ना. ज्याचं नागरिकशास्त्र चांगलं आहे तर तो म्हणजे चांगला नागरिक व्हायलाच पाहिजे. कारण ते मुळात 20 मार्कालाच प्रश्न असतो, 20 मार्काचेच प्रश्न असतात नाही का, तेव्हा तो विद्यार्थी असतो. पण मग तुम्ही असं कधी सोशली एक्सप्रेस झालेला आहात का? नाही, मला असं शहाणा करण्यापेक्षा मी मुलांमध्ये जास्त रमतो. मी मुलांना शिकवतो. ओके. स्वरूपवर्धिनी सारखी जी संस्था आहे की इथे पण एक आमचे हे आहे की जिथे टॅलेंट आहे पण संधी नाहीये अशा ठिकाणी आमचे किशाभाऊ पटवर्धन सरांनी जाऊन एक हे सुरू केलं होते, यज्ञ सुरू केला तो अजूनही चालू आहे. म्हणजे मी शिकलो, मी विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवलं, ही सायकल चालू आहे.
असं म्हणून माझा जो शिक्षक आहे तो माझ्यापेक्षा म्हणजे मी 5वीला असेल तर तो 11वी 12वीला असतो, त्यामुळे मी अटॅच असतो त्याशी. आणि 1 तास खेळ आणि 1 तास अभ्यास असं गणित असतं, तर त्याने तो अटॅच असतो. बरोबर. तर त्यामुळे फरक नाही पडत मला. पण शिकवणं हे पॅशन होतं आणि तुम्ही ते शिकवत जाता, त्यातनं शिकत जाता जास्त. करेक्ट. हे मी झालो म्हणजे काही मुलांनीच मला शिकवलं थोडक्यात, मी शिकवायला गेलो. त्यामुळे मला नाही असं प्रश्न पडत. फॅन्टॅस्टिक. आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे येतो, त्याचं नाव आहे सन विवी. तर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सो पूर्वी जे पोस्ट कार्ड असायचे तसं जर आता तुम्हाला एक पोस्ट कार्ड दिलं आणि सांगितलं की तुम्हाला हवं त्या व्यक्तीला, ती व्यक्ती असेल नसेल, इन द फ्युचर असेल, इन द पास्ट होऊन गेलेली असेल, तर तुम्ही कोणाला पत्र लिहाल आणि काय लिहाल? म्हणजे ऑब्व्हियसली मी माझ्या आईलाच लिहित. ओके. आणि ओके की तू प्रवास बघती आहेस आणि असं आशीर्वाद तुझा राहू दे, माझ्या हात वाईट कामं होऊ दे, चांगली नक्की होऊ दे, ती जे काय ज्या पद्धतीने मदत करत आली तो अंश माझ्यात राहू दे, माझ्यातला चांगुलपणा कमी नको होऊ दे, असून जे देवाला मागणं मागतो तेच म्हणजे आई हे दैवतच म्हणतो ना, असं तर लिहित. फॅन्टास्टिक. सो श्रीकांतजी, तुम्ही आज इथे आलात, तुम्ही तुमची नोकरी, नाटक, शूटिंग हे सगळं सांभाळत इथे आज आमच्याशी गप्पा मारल्या, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि अजून खूप काम आणि चांगलं काम जसं तुम्ही म्हणालात तसं होत राहो तुमच्या हातून, आणि आम्हाला अजून खूप असे प्राऊड मोमेंट्स की अरे हे आपला मराठी कलाकार, यांची मी मुलाखत घेतली असं होत राहो, अशी मी इच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच.